भारतीय संविधानातील कलम 352 ते कलम 360 आणीबाणी म्हणजे काय ते आपण सोप्या भाषेत समजूया. भारतीय संविधानाने आणीबाणी म्हणजेच इमर्जन्सीची तरतूद ती जर्मनीच्या वायमार कॉन्स्टिट्यूशनपासून घेतलेली आहे. भारतामध्ये क्वासी फेडरेशन प्रकारची सरकार आहे. यामध्ये युनियन आणि फेडरल अशा दोन्ही प्रकारचे वैशिष्ट्ये आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, हे लक्षात असू द्या की इंडिया म्हणजेच भारत हा एक युनियन म्हणजेच राज्यांचा संघ आहे. याचा अर्थ असा होतो की भारतामध्ये केंद्र आणि राज्य अशा दोन प्रकारची शासनसंस्था आहे. संपूर्ण भारतात सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 28 राज्ये म्हणजेच 28 शासनसंस्था आणि या 28 शासनसंस्थांना भारत देशामधून तुटण्याचा किंवा बाहेर पडण्याचा अधिकार नाही. समजा जर एखादे राज्य स्वतंत्र देशाची मागणी करत असेल तर हा अधिकार त्यांना नाही. आणखीन एक उदाहरण म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. हा एक फेडरल देश आहे. अमेरिकेमध्ये 50 राज्ये आहेत आणि या प्रत्येक 50 राज्यांची स्वतंत्र नागरिकता, त्यांचे स्वतंत्र झेंडे आणि त्यांचे स्वतंत्र कॉन्स्टिट्यूशन देखील आहे. म्हणजेच अमेरिकेतील सगळ्या राज्यांना अधिकार आहे की ते युनायटेड स्टेट्सपासून तुटून वेगळा देश निर्माण करू शकतात. तर तुम्हाला समजले असेल की युनियन आणि फेडरलमध्ये काय अंतर आहे ते. प्रेसिडेंट ऑफ इंडियाद्वारा 3 प्रकारची आणीबाणी म्हणजेच इमर्जन्सी डिक्लेअर केली जाऊ शकते. यामध्ये नॅशनल इमर्जन्सी, स्टेट इमर्जन्सी आणि एक फायनान्शियल इमर्जन्सी अशा 3 प्रकारच्या इमर्जन्सीज राष्ट्रपती लागू करू शकतात. नॅशनल इमर्जन्सी म्हणजेच राष्ट्रीय आणीबाणी, स्टेट इमर्जन्सी म्हणजेच राज्य आणीबाणी आणि फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजेच वित्तीय आणीबाणी. चला तर मग आपण एक एक करून समजून घेऊया. नॅशनल इमर्जन्सी. आता नॅशनल इमर्जन्सीला जेव्हा संपूर्ण देशामध्ये किंवा देशातील काही भागात युद्ध सुरू असेल किंवा देशामध्ये शस्त्रधारी गट निर्माण होऊन वर्तमान सरकारविरुद्ध हिंसक आंदोलने करत असेल, त्यालाच आपण आर्म्ड रिबेलियन असे म्हणू, किंवा बाहेरील देश युद्ध घोषित करेल, तर अशा वेळेस राष्ट्रपती वर्तमान सरकारच्या लिखित विनंतीवरून कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच नॅशनल इमर्जन्सी घोषित करू शकतो. आतापर्यंत भारतात 3 वेळेस राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम 1962 साली भारत-चीन युद्ध सुरू होते त्यावेळेस. त्यानंतर 1971 साली भारत-पाकिस्तान युद्ध सुरू होते त्यावेळेस आणि 1975 ते 1977 साली अस्थिर सरकाराच्या वेळेस इंदिरा गांधी यांनी ही आणीबाणीची घोषणा केली होती. मित्रांनो, नॅशनल इमर्जन्सीला 6 महिन्यापर्यंत लागू केले जाऊ शकते आणि यावेळेस भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क राष्ट्रपतीद्वारा स्थगित केले जाऊ शकतात. पण कलम 21 जो की प्राण आणि दैहिक स्वातंत्र्याचा हक्क आहे तो स्थगित केला जाऊ शकत नाही. यावेळेस लोकसभेचा कार्यकाळ जो की 5 वर्षांचा असतो याला 1 वर्षांनी वाढवला जाऊ शकतो. आता आपण स्टेट इमर्जन्सी म्हणजेच राज्य आणीबाणी म्हणजे काय ते समजून घेऊया. जेव्हा राष्ट्रपतीला कुठल्याही राज्याचा राज्यपालाद्वारा दिलेली रिपोर्ट किंवा इतर सोर्सद्वारे हे माहिती होते की ते राज्य भारतीय संविधानातील तरतुदींचा अवलंब करतो किंवा त्या तरतुदीनुसार शासन चालत नाही, तर अशा परिस्थितीत राष्ट्रपती कलम 356 द्वारा राज्य आणीबाणी म्हणजेच स्टेट इमर्जन्सी लागू करू शकतो आणि राज्य आणीबाणी जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत लागू केली जाऊ शकतात. मित्रांनो, मला कमेंटमध्ये सांगा की आतापर्यंत सर्वात दीर्घकाळ टिकलेली आणीबाणी राज्य आणीबाणी कुठल्या राज्यात लावलेली होती. राज्य आणीबाणीला 2 कलमाद्वारे लागू केले जाऊ शकतात. यामध्ये कलम 356 म्हणजे जो राज्यघटनेतील तरतुदीनुसार चालत नसेल
तर अशा परिस्थितीत कलम 356 लागू केले जाऊ शकतात. यालाच प्रेसिडेंट रूल किंवा राष्ट्रपती राजवट असे म्हणतात. आणि कलम 365 यामध्ये जर राज्य केंद्र सरकारच्या नियमानुसार जर काम करत नसेल तर अशा वेळेस कलम 365 अंतर्गत राज्य आणीबाणी लागू शकते. मित्रांनो, महाराष्ट्रात आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. सर्वप्रथम 1980 साली ज्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते आणि ती जवळपास 112 दिवस चालली होती. नंतर 2014 साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीत आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत तिसरी राष्ट्रपती राजवट, जे की कुठल्याही पक्षाला बहुमत सिद्ध करता आले नव्हते, म्हणून जवळपास ही 11 दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. आता वित्तीय आणीबाणी म्हणजेच फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजे काय ते आपण बघूया. जेव्हा देशाला किंवा त्यातील एखाद्या भागाला वित्तीय अस्थिरतेचा धोका असतो तेव्हा राष्ट्रपती कलम 360 अंतर्गत वित्तीय आणीबाणी वर्तमान सरकारच्या लेखी विनंतीवरून लागू करू शकतात. वित्तीय आणीबाणीला संसदेद्वारा 2 महिन्याच्या आत साधारण बहुमताद्वारे पारित करणे आवश्यक असते. वित्तीय आणीबाणीला भारतात आत्तापर्यंत लागू करण्यात आलेला नाही. समजा जर भारतामध्ये वित्तीय आणीबाणी लागू झाली तर ती राष्ट्रपतीच्या आदेशापर्यंत असू शकते.